जर्मनीमध्ये काम करायचं आहे किंवा शिकायचं आहे, आजचा हा स्पेशल एपिसोड पूर्ण बघाल. आपले स्पेशल गेस्ट सरळ जर्मनीतून. पहिला प्रश्न सर, तुमचा परिचय द्याल? तर मायसेल्फ अनिकेत समुएल संदे, मी कोल्हापूरचा आहे. मी माझं कोल्हापूरमध्ये BSc नर्सिंग वगैरे कंप्लीट करून त्याच्यानंतर मी जर्मन लँग्वेज शिकून आता सध्या जर्मनीमधल्या म्युनिक सिटीमध्ये ॲज अ मेल स्टाफनं काम करतो. दुसरा प्रश्न, जर्मनीमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेण्यासाठी भारतातील विद्यार्थ्यांनी 12वी किंवा BSc नर्सिंग पूर्ण केल्यानंतर कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात? तर फर्स्ट रिक्वायरमेंट सर बघायचं झालं तर फर्स्ट रिक्वायरमेंट ही आहे की तुम्हाला JNMचा डिप्लोमा किंवा BSc नर्सिंगची डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही B1 B2 पर्यंत लँग्वेज कंप्लीट करून इथं ॲप्लिकेशन करून तुम्ही इथं जॉबसाठी येऊ शकता. त्यानंतरचा दुसरा प्रश्न सांगाल, भारतातील नर्सिंगची पदवी जर्मनीमध्ये मान्यता आहे का, किंवा त्यासाठी कोणती अतिरिक्त आवश्यकता लागते? त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर आपली जी JNMचा डिप्लोमा किंवा नर्सिंग डिग्री इंडियामधली असेल ती इथं आल्यानंतर ॲक्च्युली आपल्याला परत एक नर्सिंग लँग्वेजमध्ये एक्झाम द्यावी लागते. तर ती नर्सिंग लँग्वेजमधली जर्मन लँग्वेजमधली जी एक्झाम पास केल्यानंतर आपल्याला परत इथं जर्मनीमध्ये आपलं रजिस्ट्रेशन किंवा रेकग्नेशन होते. तिसरा प्रश्न, भाषा ही बऱ्याच वेळा अडचण ठरते, तर जर्मनीमध्ये शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरीसाठी कोणती भाषा कौशल्याची गरज असते का? तर ओके सर, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की जर्मनीसाठी भाषा कौशल्य काय पाहिजे. तर ऍक्च्युली आपल्याला जर्मनीमध्ये येण्यासाठी जर्मन लँग्वेज ही कंपल्सरी आहे. तुम्हाला जर्मन लँग्वेज बोलता येणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुमचा नेवो असतोय तो B1 इंडियामध्ये कंप्लीट करू शकता आणि तिथे इथं आल्यानंतर तुम्ही B2 साठी ऍडमिशन घेऊ शकता. चौथा प्रश्न, जर नोकरी करायचं म्हणलं जर्मनीमध्ये तर भारतीय विद्यार्थ्यांसाठी कोणत्या करिअरच्या संधी आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं, जर्मनीमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेण्यासाठी किंवा जॉब करण्यासाठी व्हिसा रिक्वायरमेंट काय असतात? सर, व्हिसाबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला इथे जॉबसाठी यायचं असेल तर तुम्हाला एम्प्लॉयमेंट वर्क व्हिसा असतोय, आणि जर तुम्हाला स्टडीसाठी यायचं असेल तर स्टुडंट व्हिसावरती तुम्ही येऊ शकताय. पण सगळ्या कोणती जरी गोष्ट असली तर तुम्हाला इथं जर्मन लँग्वेज कंपल्सरी आहे. तर जर्मन लँग्वेज हा तुम्हाला सक्सेसचा एक मंत्र आहे असं म्हणता येईल याच्यामध्ये. या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर अनिकेत सरांना फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नर्सिंग टाईप करा. तुम्हाला सारी माहिती इनबॉक्समध्ये डायरेक्टली मिळेल. थँक्यू सो मच.